मध्ये थंडीचा मुक्काम आता वाढलाय। जानेवारीच्या मध्यावधीमध्ये देखील पारा 9 अंशावर पोहोचलाय। नव्या वर्षातील गुरुवार आता सर्वात थंड दिवस ठरलाय। गुरुवारी 8.2 अंश तापमान नोंदवलं गेलंय। पुढील काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाज आता वर्तवण्यात संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडलेत। जितेंद्र, आपण पाहतोय सध्या थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। कडाक्याची थंडी सध्या पाहायला सर्वत्र मिळत आहे आणि नागपूरमध्ये थंडीचा मुक्काम वाढलेला आहे। त्या ठिकाणी थंडी जोरात आहे। काय सध्या त्या ठिकाणची अपडेट? यात कडाक्याच्या थंडीपासून वाचण्यासाठी नागपूरकर नेमकं काय करत आहेत? नक्कीच कारण ज्याप्रमाणे थंडीचा कडाका वाढलेला आहे आणि जानेवारीचा मध्यावधी उलटलेला आहे, मात्र आता होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जे तापमान आहे, केवळ नागपूरच नाही तर विदर्भातील सर्वच जिल्ह्याचं जे तापमान आहे ते 12 ते 13 अंशाच्या खालीच नोंद करण्यात येत आहे। बहुतेक जिल्ह्यांचं तापमान जानेवारीच्या सुरुवातीमध्ये तापमान हे पहिल्या 2 ते 3 दिवसांमध्ये 15 अंशावर गेलेलं होतं, मात्र आता ते गेल्या 5-6 दिवसांपासून 10 अंशाच्या खाली आहे। 9 अंश आणि 8.2 अंश इथपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो लोकांच्या सर्वसामान्य जीवनावर परिणाम पडल्याचं दिसून येत आहे। उबदार कपडे घातल्याशिवाय नागरिकांना घराबाहेर पडणं शक्य नाहीये। महत्वाचं म्हणजे पहाटेचं तापमान आणि सकाळचं तापमान किंवा रात्रीचं तापमान हे मोठ्या प्रमाणात कमी असतं किंवा कमी नोंदविण्यात येत आहे, मात्र दिवसाचं जे आहे ते उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत। असं दुहेरी जे आहे त्या दुहेरी वातावरणाला जे आहे ते आता नागरिकांना सामोरे जावं लागत आहे। नागपूरमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे त्याचा जो परिणाम आहे तो सर्वसामान्य लोकांच्या जीवनावर पडत असल्याचं दिसून येत आहे। शेकोटी सकाळी किंवा रात्रीच्या वेळी शेकोटीचा सहारा घेत असल्याचंही दिसून येत आहे। पुढचे काही दिवस जे आहेत ते तापमान असंच कमी राहणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि उत्तरेकडील जे थंड वारे आहेत किंवा उत्तर भारतामध्ये जो थंडीचा कडाका वाढलाय त्याचा परिणाम जो आहे तो आता विदर्भावर दिसून येतो आणि नागपुरातही तेच वातावरण आहे आणि पुढील काही दिवस थंडीचा कडाका असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। कर्ण नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।